एक राजा होता. राजाच्या इच्छेपुढे कोणाचे काहीच चालत नसे. एके दिवशी त्याला काय इच्छा झाली कुणास ठाऊक, पण त्याने दरबारात आज्ञा केली की मला स्वर्गातील फुलांचा हार गळ्यात घालायला पाहिजे आहे. दरबारातील सारे विचारात पडले की असा हार कसा मिळवायचा. एक विद्वान मुनींनी राजाचे हे आव्हान स्वीकारले आणि राजाला स्वर्गातील हार आणून देण्याचे कबूल केले. काही दिवसानंतर मुनी राजाकडे आले व म्हणाले, राजन, मला स्वर्गातील हार तर मिळाला आहे, पण हाराबद्दल एक अडचण आहे. राजा म्हणाला, काय आहे ती अडचण? विद्वान मुनी म्हणाले, तो स्वर्गातील हार फक्त पुण्यवान लोकांनाच दिसेल, पापी लोकांना हा हार दिसणार नाही. यावर मुनींनी राजाच्या गळ्यात हार घालण्याचे नाटक केले व एक दोरी त्याच्या गळ्यात घातली. राजाला कळेना की आपल्या गळ्यात अशी दोरी का घातली आहे. राजा विचारात पडला की आता त्याला दोरी म्हणावं की हार, कारण दोरी म्हणाले तर पापी ठरतो आणि हार म्हणावे तर दोरी गळ्यात घालून फिरावे लागेल. तो काहीच बोलला नाही. त्याने ते स्वीकार केले व गप्प राहिला. दरबारातील लोकांनीही हाच विचार केला की राजाला जर दोरी घालणे पसंत असेल तर आपण कशाला काय बोलायचे, आणि हार नाही म्हटलं तर आपण पापी ठरतो. म्हणून दरबारही गप्प राहिले. 2-3 दिवसांनी दरबारातील एक जुना सरदार गावावरून परत आला. त्याला या प्रसंगाची काहीच कल्पना नव्हती. त्याने येत्या क्षणी राजाला विचारले, राजे महाराज, आजपर्यंत मी तुम्हाला हिरे, माणिक, मोत्यांचे हार घातलेले पाहिले आहे, पण आज ही दोरी गळ्यात अडकवून तुम्ही फिरत आहात. झाले. दरबारातील सर्वांना मोठा गलका केला की जगातील सर्वात मोठा पापी मनुष्य सापडला. याला राजाच्या गळ्यात हार न दिसता दोरी दिसते आहे. राजाला पण राग येऊन त्याने त्याला तुरुंगात डांबले. या गोष्टीचे तात्पर्य असे आहे की आजच्या काळात पण असेच झाले आहे. जो कोणी सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो त्याचे म्हणणे हे दाबून ठेवले जाते व सत्य जगासमोर येत नाही. आजची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.